नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत औषधी गुणांनी परिपूर्ण अशी भारंगीची भाजी। चला तर मग ही पहा, ही भारंगीची भाजी रानभाजी असते। ही पावसाळ्यात अशी रानातच मिळते। अशा प्रकारची भाजी असते। ती मी आणली आहे आणि अशी चिरून बारीक करून घेतली आहे। आणि आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर सारा कांदा, मिरची आणि लसूण घेणार आहोत आपण बारीक चिरून। हे पहा, अशा प्रकारे कांदा, मिरची आणि लसूण घ्यायची आहे। ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि ह्याची मुगाची डाळ घ्यायची आहे आपल्याला। पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवली मी 10 मिनिटं। त्यानंतर टोपात एक पाणी घेऊन गरम करून उकळी आल्यावर त्यामध्ये ही भाजी आपल्याला टाकायची आणि ती आपल्याला उकळून घ्यायची आहे। म्हणजे त्याचा जो हे असतो ना, थोडा राप असतो या भाजीला, तर तो निघून जाईल आणि खाण्यासाठी एकदम अत्यंत स्वादिष्ट लागेल। त्यासाठी ह्या भाजीला थोडा उग्र वास असतो, तर तो निघून जाण्यासाठी म्हणून आपल्याला ही प्रोसेस करावी लागते। हे पहा, अशा प्रकारे मी भाजी पूर्णपणे उकळून घेतली आहे आणि आता त्यातलं पाणी काढून टाकलं आहे। आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आता तेल टाकते आणि ही भाजी एकदम आयुर्वेदामध्ये औषधी अशीच सांगितलेली आहे। ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला ताप, सर्दी, खोकला हे आजार होत नाही आणि तसेच आपलं पोट पण साफ होण्यास मदत करते। हे पहा, तेलावर मी जिरं टाकलं आहे, त्यावर मिरची आणि लसूण टाकलं आणि वरून थोडंसं मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे। आता त्यामध्ये आपल्याला भरपूर सारा हा कांदा, मी 2 कांदे कापून घेतलेत मोठे, चांगले लालबुंद होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। कांदा भाजला की त्यावर आपल्याला मुगाची डाळ ही टाकायची आणि आपल्याला ती डाळ चांगली शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे पहिल्यांदा। डाळ चांगली शिजली की त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे। हे पहा, पाणी आटलं तरी पण डाळ शिजली नव्हती, म्हणून मी परत एकदा पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि झाकण टाकून शिजायला ठेवली। अशा प्रकारे ही डाळ चांगली शिजली की आपल्याला हे पहा, पाणी अजून आहे डाळीमध्ये, म्हणून मला ते आता पाणी मी आटवून घेते। अशा प्रकारची ही भाजी एकदम आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते। हे पहा, अशी मी त्या भाजीतलं पाणी काढून टाकलं आहे आणि पानं आहेत ती अशी घेतली आहेत। हे पहा, एकदम मिक्स करून, आणि ही एकदम साधी आणि सोपी असते भाजी करायला आणि ती पटकन बनते। आता वरून मी ओलं नारळाचं खोबरं टाकलं आहे आणि झाकण टाकून ठेवलं आहे। थोड्या वेळाने आपल्याला ते मिक्स करून आपली भाजी आता रेडी होईल। चला तर मग, तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज मी तुम्हाला दाखवत जाईन, त्या तुम्ही पहा आणि ही भाजी नक्की आवर्जून तुम्ही करून पहा। ती पहा, अशा प्रकारे भाजी बनली आहे। बाय बाय।